नहीं नहीं, हम साथ में नहीं, सगळी जनता सोबत आहे. नहीं, अकेले में आपको चुन के आने में प्रॉब्लम है. तुम्ही जे म्हणता अकेले में आप चुन के आ नहीं सकते, करके आपको साथ की जरूरत है. तुम्ही जे म्हणता की तुम्ही आता असं म्हटलं की मोदीच्या विरोधात सगळ्या गोष्टी झाल्या, जीएसटी झालं, मोदी के नीति के विरोध में बात की हुई है. जो उसने नीति लागू किया, भाई जीएसटी लागू किया, नोटबंदी लागू किया, ये जितने भी इसके खिलाफ में बार बार बोला, माननीय उसके काम को तो कोई ये था नहीं ना. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी नेहमी सांगितलं आहे की चुकत असेल ना तर आम्ही बोलणार आहे. घरातला माणूस जर चुकत तर आपण बोलणार नाही का? हा, आपल्या शेजारवाल्यानं जर झाडता झाडता कचरा आपल्या घरावर फेकला म्हणून का त्याच्याशी एकदम कट्टीस करायची का? बोलायचंच नाही का त्याच्यासोबत? त्याच्याशी संबंधच ठेवायचे, दररोज फेकत असेल संबंधच ठेवायचे नाही का? फेकत असेल तर संबंधच ठेवायचे नाही काय? त्याच्यामुळे माननीय उद्धव साहेबांनी नोटाबंदीच्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा बोलणारा माणूस आहे. नोटाबंदी ज्या दिवशी झाली त्या नोटाबंदीच्या विरोधात सगळ्यात या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणी बोललं असेल ते माननीय उद्धव साहेब ठाकरे बोलले. बरोबर ना? ठाकरे बोलले सगळ्यात पहिल्यांदा, आणि त्यानंतर त्या गोष्टीवर अनेक वेळा बोलले. पण जो विषय आता झाला, कदाचित भारतीय जनता पक्षाला माननीय नरेंद्रजी मोदींना असं वाटलं असेल मनात की हो साला आपला निर्णय चुकला. कदाचित त्यांनाही वाटलं असेल नाही उद्धव साहेब बरोबर आहे, म्हणूनच ते 3 वेळा आले उद्धव साहेबाला. म्हणूनच ते आले. त्यांनी पर्याय नाही, पर्याय असं नाही म्हणतात की पर्याय नाही. आता अनेक ठिकाणी तर मला सांगा चंद्रबाबू नायडू चालले गेले म्हणून काय पर्याय नाही का? तिथे निर्माण नाही झाला का पर्याय? निघून गेले तर असं पर्याय असतात. तो राष्ट्रीय पक्ष आहे नाही, भारतीय जनता पार्टी, पर्याय असा नाही आहे. चीज में एक गोष्ट लक्षात ठेवा की उद्धव साहेब ज्या ज्या मुद्द्यांवर बोलले ते मुद्दे बरोबर की चूक याचा विचार भारतीय जनता पक्षानंही केला, आणि त्याच्या निर्णयानंतर त्यांनी असं सांगितलं का कदाचित शिवसेना म्हणते ते बरोबर असलं पाहिजे. आता असं आहे, साधा पोरगा साधा माणूस जरी असला तरी आपली चूक कबूल करत नाही, काही जाहीरपणे थोडी कबूल करायची आहे. परंतु ज्या वेळेस ते युतीसाठी शिवसेनेकडे सातत्यानं आले, युतीचा सातत्याने प्रस्ताव ठेवला, याचाच अर्थ त्यांना शिवसेनेचा आचार विचार आणि सहकार्य हे याची गरज आहे, याची गरज आहे. कदाचित नोटाबंदी त्या दिवशी करताना त्यांनी कोणाचा विचार घेतला नाही, कदाचित पुढच्या वेळेचा एखादा निर्णय घेताना ते उद्धव साहेबांचा विचार घेतील, उद्धव साहेबांना विचारतील, असं होऊ शकते. अर्थात या गोष्टी पडद्याच्या आड घडत असतात. लगता कहीं पे अमित शाह और नरेंद्र मोदी कभी किसी से सलाह लेंगे किसी चीज़ के लिए? ये 5 साल का कारोबार देखते, ठीक है अभी 3 स्टेट में सरकार चल गई तो थोड़े से नरम हो गए वो, अभी थोड़ी कम सीटें आ जाएंगी, थोड़ी नरम. यदि वापस सीटें यदि आ जाती तो क्या किसी से सलाह लेंगे? आहे आताच अमित शहानं स्वतःचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव साहेबांना बोलावलं. हे कशाचं लक्षण आहे? हे त्याचंच लक्षण आहे का आम्ही तुमच्या सोबत, आम्ही तुमचीही आम्हाला गरज आहे, आमची बाजू ठेवून घ्या. आता नाही सगळीच. आता गुजरातमध्ये काय आमचं, गुजरातमध्ये काही नाही, पण तरी अमित शहानं त्यांना बोलावलं. लक्षात औसामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सभा होत्या नरेंद्र मोदीची, उद्धव साहेबांनी त्यांनी निमंत्रण दिलं, त्या ठिकाणी आलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की जे प्रश्न अडचणीचे आहेत त्या प्रश्नावर शिवसेना अत्यंत प्रामाणिकपणानं बोलली, ते लोकांनीही पाहिलं, हा शिवसेनेचा प्रामाणिकपणा आहे, हा लक्षात. पण जेव्हा देशाचा विषय आला, जेव्हा हिंदुत्वाचा विषय आला, तेव्हा शिवसेनेनं युती केली. एक बात तो मान गए साहब, वो बुरे हो, गलत चलते हो, आपके साथ अच्छे नहीं रहते हो, आपको ये बोलते हो, लेकिन फिर भी आपके मुंह से उनके बारे में तारीफ ही निकल रही है अभी, बीजेपी के बारे में भी. नहीं, मैं बीजेपी की तारीफ नहीं कर रहा, नहीं उनके साथ में जुड़ रहे हैं ना अपन भी. बीजेपी की कहीं ना कहीं किसी न किसी रूप में गलत भी किया तो अपन पार्टी की, मेरे पार्टी की तारीफ कर रहा हूँ, अपना सही रास्ता क्या है अपन मान लेते हैं. मेरे पार्टी की तारीफ कर रहा हूँ कारण इसके बारे में मैं माननीय उद्धव साहब से इसके बाद भी मिला. कल गुलाबराव जी पाटिल आए थे, वो भी थे उस दिन, उद्धव साहब थे, गुलाबराव पाटिल थे, मैं था. हम इस बारे में युति के बारे में अच्छा डिस्कशन कर रहे थे. उद्धव साहब यही बोल रहे थे अगर मैं युति नहीं करता तो मेरा नहीं, मेरे जो कार्यकर्ता है उनका नुकसान होता था. जी सही बात, उनका कार्यकर्ता, मुझे सीएम नहीं बनना है लेकिन मेरे कार्यकर्ता का नुकसान होता था, वो मुझे करना था. नंबर दूसरी बात है, अगर मैं युति नहीं करता था और देश में अगर
जो सरकार आ रही है उसको कम पड़ गए, तो क्या मैं कांग्रेस को सपोर्ट दूं उस वक्त? फिर उस वक्त भी मुझे अगर भाजपा के साथ ही जाना पड़ता था, अभी से चल तो फिर आज से क्यों नहीं? ये उद्धव साहब ने उस दिन बताया, उस दिन मैंने भी बात किया। आखिर ऐसा है, दूर का देखना पड़ता है। क्योंकि माननीय शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जब थे, उन्होंने जो काम किया, उन्होंने शून्य से ब्रह्मांड बनाया, शून्य से ब्रह्मांड बनाया। अब माननीय उद्धव साहब को काम करना है ब्रह्मांड के ऊपर। ब्रह्मांड तो बना हुआ मिला। मैं तो ये कहता हूं कि माननीय उद्धव साहब की जो स्पर्धा है, कंपटीशन है, वो भाजपा से नहीं है। उनकी कंपटीशन है शिवसेना प्रमुख के काम के ऊपर, उनके विचार। उन्होंने जो बनाया है उसके ऊपर शिवसेना को कैसे लेके जाएंगे। बढ़िया, एकदम बहुत बढ़िया। आप अमरावती में खासदार भी रहे, आपको अमरावती लोकसभा क्षेत्र के बारे में पूरी जानकारी है, यहाँ की आवश्यकता और यहाँ की कमियाँ और यहाँ ये क्या आवश्यकता। क्या लगता है आपको कि पिछले 25 सालों में जो अमरावती ने जिस स्थिति में रहा, मैं 25 साल की बात कर रहा हूँ, उसमें आपका टर्म भी आ गया, कांग्रेस का भी, वर्तमान टर्म भी आ गया, पिछले 25 सालों में क्या अमरावती उस स्तर पर पहुँचा है जहाँ पर पहुँचना चाहिए था? नहीं, कैसा है, महाराष्ट्र में अमरावती वैसा अगर देखा जाएंगे तर अमरावती हे क स्तरावरचं शहर आहे। म्हणजे अ स्तरावरचं शहर मुंबई, संभाजीनगर म्हणजे ज्याला आम्ही औरंगाबाद, नवी मुंबई, पनवेल म्हणतो। ब स्तरावरचं शहर नाशिक, नागपूर अशी जी शहरं आहेत ती, आणि क स्तरावरचं अमरावती झालं, अकोला झालं, बुलढाणा झालं, हे जिल्हे क स्तरावरचे आहे। जेव्हा एखाद्या गोष्टीचा विकास होतो तेव्हा पहिल्यांदा वरच्या गोष्टी पूर्ण केल्या जातात। आता उद्योगाच्या संबंधामध्ये मुंबई, पुणे, जवळपास नवी मुंबई, नाशिक, पनवेल हे जवळपास पूर्ण होत आलं आहे। तिथे विमानतळ आहे, तिथं बाकीच्या गोष्टी आहे, तिथं फॅसिलिटी आहे। त्यानंतर आता बस स्तरावर होते, जसं नागपूर, आता नागपूर डेव्हलप झाला आहे, मियान आला आहे। नागपूरमध्ये आपण शिप यार्ड तिथे सुरू करत नाही, कारण तिथं समुद्र नाही आहे, पण बाकीच्या फॅसिलिटी ड्रायपोर्ट तिथं निर्माण होते आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणाल की एखाद्या खेड्याचाच विकास करा, मी समजा एखाद्या खेड्यातून आलो आणि सुदैवानं प्रधानमंत्री झालो, तर मी काय एकदम डायरेक्ट त्या खेड्यावर जाणार आहे का? त्या खेड्याची डेव्हलपमेंट करा, राहू दे सगळं बाकीचं, असं नाही होऊ शकत। प्रत्येक गोष्टीला क्रमशः आहे। असं आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 71-72 वर्ष झाले, अमेरिकेला 200 वर्ष झाले। या 71-72 वर्षामध्ये आपली प्रगती आपण अशी नाही करू शकत। पहिल्यांदा आपल्याला जी मोठी शहरं आहेत ती आपल्याला पूर्णत्वास न्यायला लागेल, मग 2 नंबरची शहरं आहेत ती पूर्णत्वास न्यायला लागेल। आता अमरावतीकडे लक्ष केलं, आता अमरावतीमध्ये 2800 हेक्टरची MIDC ती 1995 मध्ये जागा घेतल्या गेली होती, म्हणजे MIDCची। पण तेव्हापासून ती MIDC डेव्हलप करता आता ती खऱ्या अर्थानं 2010 पासून त्याच्यावर उद्योग येऊन राहिले आहे। आज ते गारमेंट झोन झाला आहे, अनेक उद्योग त्या ठिकाणी आले आहेत। भविष्यामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये ही MIDC फुलफिल होईल। आज अनेक आपले तरुण पोरं त्या ठिकाणी करायला लागले। जेव्हा MIDC फुलफिल होईल त्याच वेळेस विमानतळ सुरू होऊन जाईल। राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, हा दुसरा मार्ग होतो आहे समृद्धी। समृद्धी महामार्ग म्हणजे हा फक्त महामार्ग नाही आहे, ते या समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूनं ज्या प्रचंड शेत्या आहेत, शेतकरी आहे, त्यांच्या शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी देऊन, नवीन पिकांची माहिती देऊन, ज्याला जगामध्ये मागणी आहे अशा पिकांचं उत्पन्न काढून त्या मार्गावरून ती जलद वाहतूक करून ते शिपपर्यंत पोहोचवायचं आणि शिपवरून ते ताबडतोब विदेशात पोहोचवायचं। किंवा त्या महामार्गाच्या जवळ विमानतळ आहे, येऊन राहिलं समजा आपलं हे अमरावतीचं विमानतळ, तिथून त्या आजूबाजूला निर्माण होणारा जो शेतीचा माल आहे तो ताबडतोब विमानानं घ्यायचा आणि तो दुबईसारख्या, पाकिस्तानसारख्या ज्यांना गरज आहे त्यांना पाठवायचं। हा मोठा प्रयोग आहे। आणि म्हणून तुम्ही लहानशा आजच्या गोष्टीवर पाहू शकत नाही। जेव्हा MIDC जमीन गेली तेव्हा लोक ओरडले, आमची जमीन गेली, आमची जमीन गेली, आमची जमीन गेली। पण आज त्या ठिकाणी जेव्हा उद्योग येऊन राहिले तेव्हा लोकांना रोजगार मिळून राहिले, तेव्हा नसन मिळाले पण आज मिळून राहिले। आणि मला असं वाटतं की विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते, निरंतर सुरू असते, ती थांबत नाही। तुम्ही एखाद्या गावामध्ये पाणी आहे पिण्यासाठी, त्या गावात चांगली नदी आहे, त्या गावातले काँक्रीटीकरणाचे रस्ते झाले, तर त्या गावात लोक काय म्हणतात की आम्हाला गेट बांधून द्या,
तो अपेक्षा कमाई संपणार ती संपत नाही. त्याच्यामुळे विकासाची प्रक्रिया ही निरंतर आहे. आणि आता नागपूर डेव्हलप झाला आहे, नागपूरनंतर अमरावती डेव्हलप होण्याच्या विकासाच्या रस्त्यावर आहे. आणि पुढच्या 10 वर्षात पहा, अमरावती अत्यंत मोठ्या प्रमाणात नहीं, मेरी कल्पना, मैं आपसे पूछा उसमें मेरी कल्पना अलग थी. आपने जो बताया, आपने टेक्निकली रूप से बताया कि भाई विकास का क्रम कैसे रहता है. मेरा ऐसा था कि जहाँ सारी सुविधाएं उपलब्ध है, बिजनेसमैन को, रहने वाले को, एजुकेशन को, सब चीज़ें, वहाँ पे सारी ये फैसिलिटीज़, ये सुविधाएं और ये उद्योग धंधे आने चाहिए. जैसे अमरावती की यदि बात करें, अमरावती इसके आसपास में सबसे संपन्न शहर मेरे को लगता है. पहले जब मोनोपोली नहीं थी, उसके पहले यहाँ पे कपास के बड़े बड़े पहाड़ हम लोगों ने देखे. बहुत बड़ी इंडस्ट्री उस समय भी यहाँ पे जिनिंग फैक्ट्री की हुआ करती थी. एक समय जितना भी रोड था, कॉलेज रोड जाता, सफ़ेद पहाड़ हम लोगों ने देखे, आपने भी देखे सारे सारे. यहाँ पे उद्योग थे, यहाँ पे कमाई 5000 बंडिया हाँ, एक दिन में यहाँ गिनी जाती थी, आती थी. ये इतना यहाँ का संपन्न था. वो था. उसके बाद में सबसे बड़ी पानी की उपलब्धता यहाँ पे है. यहाँ से अकोला, बुल्ढाना सारा चल जाओ, पूना चल जाओ, पूना में जितना भी आउटर बसा हुआ टैंकर से पानी आता है. आज भी वहाँ पे पूना डेवलप हो गया, लेकिन पानी की अपने यहाँ वो तकलीफ नहीं थी. सारी सुविधाएं थी, जमीन थी. कहीं तो भी मुझे लगता है कि इच्छा शक्ति कम पड़ गई, इसलिए शायद यहाँ का डेवलपमेंट नहीं हुआ. बरोबर आता, क्योंकि कहीं पे जिसको बिजनेस करना, यदि आप एयरपोर्ट की बात करते हैं तो MIDC से मात्र 2 घंटे के रास्ते पे भी एयरपोर्ट है. एयरपोर्ट सभी जगह 2 घंटे से कम की जर्नी कहीं की नहीं होती है. एयरपोर्ट अपने यहाँ का प्रश्न नहीं हो सकता कि एयरपोर्ट नहीं करे. नागपुर का एयरपोर्ट अमरावती के लिए पण यूज ही कर रहे हैं. नाही, असं आहे की त्या काळामध्ये जे राजकीय नेतृत्व होतं, कदाचित त्या राजकीय नेतृत्वाकडे आज काय झालं, मीडिया मोठ्या प्रमाणात झाली आहे, लोक दिसतात. तुम्ही जर पाहिलं का पुढचं राजकीय नेतृत्व मागचं जुनं कोण होतं याचा काही पत्ताच लागत नव्हता. म्हणजे भाऊसाहेब देशमुखांचा, पंजाबराव देशमुखांचा मी नाव घेतो, त्यांनी जे कामं केले आहे ती सांगतो, तरी आपण ते पाहिलं नाही. त्याच्यामुळे आता काय झालं की आता राजकीय जे नेतृत्व येऊन राहिलं ती थोडंसं, मी असं म्हणत नाही परिपक्व अपरिपक्व, मागचंही परिपक्व होतं, पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशांमध्ये इतक्या प्रचंड गरजा होत्या, बहुत बदलाव भी, इतकी प्रचंड गरिबी होती, इतक्या प्रचंड समस्या होत्या, त्या सोडवता ही लोकांना खूप वेळ झाला. लगान साहब, पहले जो समस्या थी लाते रहते 50-60 साल लग गए पूरे. ये आप भी बता रहे हैं, क्योंकि देश जब आज़ाद हुआ कुछ नहीं था, हर तरफ गरीबी थी, साक्षरता नहीं थी, एजुकेशन नहीं था, चलने को रोड नहीं था, पानी की सुविधा नहीं थी. सब करते 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 हर सरकार ने अपना प्रयत्न करके यहाँ तक. नहीं, मैं ऐसा बोली ना, हर का प्रयत्न है. देश को डेव्हलपमेंट करने के लिए, देशाचा विकास करासाठी प्रत्येकानं आपल्या परीनं योगदान दिलं, प्रत्येकानं. पण ते पंडित जवाहरलाल नेहरूपासून तर मोदीपर्यंत ज्यांच्या वेळेस जी आली, जे आवश्यकता ती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि विकासाची प्रक्रिया ही अशीच असते. जे प्रश्न आज तुम्ही विचारून राहिले तेच प्रश्न लोकांनी तेव्हा त्यांनाही विचारले असतील, पण त्याचा प्रसार झाला नाही. पण त्याचा प्रसार झाला नाही, किंवा त्यांच्या तेव्हा मर्यादा होत्या. त्याच्यामुळे आता मी खासदार असताना आम्हाला मिळणारा निधी कमी होता, त्यामुळे आम्ही कमी निधीत काम करत होतो. आता जास्त निधी झाला, जास्त काम होते. हा फरक पडतो प्रत्येक ठिकाणी आणि होऊन राहिलं. आज शहरामध्ये चांगले रस्ते होऊन राहिले, ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते होऊन राहिले. विकास की प्रक्रिया निरंतर हर व्यक्ती आहे का करणे. नितीन गडकरीनं हे दाखवलं की जर एखादा अधिकार जर मिळाला तर त्या अधिकारात आपण किती सुंदर काम करू शकतो. कदाचित भविष्यामध्ये येणारे त्याच्याही पेक्षा करतील. मॉडेल तयार करून ठेवलं, त्यांनी एक मॉडेल तयार करून ठेवलं का मी हे एवढं करू शकतो, तर पुढचा येणारा हा त्याच्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं करणार आहे. आलं का लक्षात. म्हणजे 90% मेरिटचं नाव लागत होतं, त्याला असं वाटलं मग मी 95% मिळतो, 95वाल्याच्या समोर वाटलं 98% मिळतो. ती प्रक्रिया होणार आहे. त्याच्यामुळे विकास हा कंटिन्यू सारखा होणार आहे. आप स्टूडियो में बहुत बहुत आपका धन्यवाद.